या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तत्सै 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 नमो नमः। आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरा अवतार माता चंद्रघंटा हा अवतार देवीचं संपन्न स्वरूप आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं माता शैलपुत्रीचे दोनच हात होते, त्याचबरोबर माता ब्रह्मचारिणीचेही दोनच हात होते, पण चंद्रघंटा मातेचे 10 हात आहे। जिथे देवीचे काही हात शस्त्र अस्त्राने सुशोभित आहे, तर काही हातांमध्ये कमळ, घंटा, कमंडलू आणि पाण्याचा कळस आहे। या रूपात देवी भक्ती आणि शक्तीने परिपूर्ण आहे। आईच्या या रूपातील तुलना आपण शिक्षण परिपूर्ण झालेल्या व्यक्ती सोबत करू शकतो, जो भरपूर अशा स्किल्स मध्ये पारंगत आहे। आता ती व्यक्ती तयार आहे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यात आणि येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला लढा देण्यासाठी। हे स्वरूप त्या विद्यार्थ्या किंवा विद्यार्थिनी सारखं आहे ज्यांनी त्याचे अध्ययन पूर्ण। आई ब्रह्मचारिणीचा त्याग आणि तपस्याचं फळ म्हणजे माता चंद्रघंटा जी की ज्ञान आणि विद्यांनी परिपूर्ण आहे। आता देवीचा तिसरा डोळाही उघडलाय, जे की संघर्षाशी लढा देण्यासाठी देवीला मदत करणार आहे। म्हणजेच ओव्हरऑल आई चंद्रघंटेचा रूप आपल्याला संघर्षाला लढा देऊन आयुष्यात संपन्न कसं व्हावं हे शिकवतो। जय अंबे। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।